महोत्सव 2025। सशक्त महिला समृद्ध समाज, महिला सक्षमीकरणाकडे एक यशस्वी पाऊल म्हणजेच राजमाता महोत्सव 2025। मुंबईत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित केलेल्या ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे, कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन बघण्यासाठी आपण आलेलो आहोत विविधतेने नटलेले समृद्ध शहर बुलढाणा येथे। तर नमस्कार मंडळी, मी युवराज, मी सतीश आणि आमची टीम भाऊसाहेब फुंकर शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाणा। जिजामाता प्रेक्षागार बुलढाणा येथे सुरू असलेल्या या भव्य अशा प्रदर्शनीत तब्बल 150 स्टॉल आहेत, ज्यामध्ये अप्रतिम हातमागाच्या वस्तू, दागिने, घरगुती लोणचे, पापड, चटण्या आणि आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असलेल्या अनेक वस्तूंचा समावेश आहे। चला तर मग आता वळूयात प्रदर्शनाच्या मुख्य आकर्षणाकडे। प्रदर्शनीच्या सुरुवातीलाच आपल्याला एक आकर्षक असा स्टॉल दिसलेला आहे। पूजा गृहोद्योग डिहायड्रेशन युनिट असे यांच्या उद्योगाचे नाव आहे, ज्यामध्ये विविध भाजीपाल्यांचे पावडर त्या बनवतात त्यांच्या उद्योगामार्फत। आणि मावशी त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देतील। नमस्कार, मी सौ वंदना बबन टेकाळे, मुक्कामुली खेड, पोस्ट बरोड, तालुका, जिल्हा बुलढाणा। माझ्या समूहाचे नाव अंबिका माता स्वयंसहायता समूह आहे। चैतन्य महिला ग्राम संघाचे मी सदस्य आहे। तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मी माझ्या गावस्तरी कृषी सखी म्हणून कार्यरत आहे। आणि उमेद अंतर्गत प्रवेश केल्यापासून म्हणजे उमेदी आणि माझी ओळख झाली आणि संसारात माझ्या लक्ष्मीची पावलं घरात आली असं म्हणायला हरकत. तर यामध्ये आपणच्या जे उत्पादन आहे त्यामध्ये विविध भाजीपाल्याच्या पावडरचा समावेश आहे, त्यामध्ये आपण बघू शकतो हा टाकीचा मलम म्हणजे गाईचं गोमूत्र, गाईचं शेण आणि तूप, आणि त्याच्यात काही घटक टाकलेले आहेत म्हणजे पायाच्या चिरा भेगा जे पडलेले असतात त्या 8 दिवसातच चांगले होतात, 100% गॅरंटी पण. एक आकर्षण म्हणजे या सर्व वस्तू सेंद्रिय पद्धतीने बनवलेल्या आहेत। या सर्व वस्तूंमध्ये जे पण काही मटेरियल वापरलं आहे ते सर्व सेंद्रिय आहे। तर बचत गटाच्या माध्यमातून काकूंनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली होती, त्याबद्दल आपण काही प्रश्न उत्तरांच्या सहाय्याने त्यांच्या या उद्योगाचा आढावा घेऊया। तर काकू, बचत गटाची स्थापना तुम्ही कधी केली? मी 2017 मध्ये बचत गटामध्ये स्थापना केली। हा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? सांगायचं म्हणलं तर मी एक अल्पभूधारक शेतकरी महिला आहे, त्यामुळे शेती आम्हाला व्यवसाय आहे। पण आई वडिलांनी शिकवलेली केली, ते केली, आपणही करावं आपण प्रयत्न करत होता। आपण शाळा त्यासाठी काळामध्ये कशाची गरज आहे याचा विचार करून अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी आपला उद्योगाची सुरुवात केली। काही भांडवल नसताना सर्व महिलांना संघटित करून त्यांनी आपल्या बचत गटाची स्थापना केली, विविध प्रोडक्ट निर्माण केले, त्यामध्ये त्यांना कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, कृषी विज्ञान केंद्र बडनेरा यांचे सुद्धा सहकार्य मिळाले। आता हे जे तुम्ही प्रोडक्ट बनवले तर याचा कच्चा माल तुम्ही स्वतःच्या शेतातून घेतात किंवा पुन्हा व्यापाऱ्याकडून? आपले जे शेतकरी असतात गावातले म्हणजे आम्ही गांडूळ खत तयार करतो आणि गांडूळ खता जे शेतकरी घेतात त्यांच्याकडनं माल घेतो, कच्चा माल, आणि त्याच्यावर प्रोसिजर करून बाहेर म्हणजे आपण बघू शकता की कुठून बाहेरून माल न आणता काकू आपल्या गावातील शेतकऱ्यांकडूनच हा माल घेतात आणि त्यांचं सुद्धा एक पोट भरतात आणि त्यांच्याकडे 10 महिला सुद्धा कामाला आहेत। काकू, इथे अनेक प्रोडक्ट मला दिसत आहेत, परंतु इथे झाड सुद्धा मला दिसत आहे, मग झाडाचं काय महत्व आहे? हे झाड म्हणजे विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आपण आसमंतारा म्हणजे फोटो बोलतात कापू तसं काही नाही। आसमंतारा म्हणजे ऊसापासून आपण साखर बनवतो तशी याची प्रोसिजर होती, या वनस्पतीपासून आपण आसमंतारा बनवू शकतो। तर परिस्थिती बदलायची म्हणून कुठेतरी काळाची गरज लक्षात घेता आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आजच्या तारखेत त्यांचा उद्योग हा भराटीला आलेला आहे। त्यांच्या जे प्रोडक्ट आहे त्यांना ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा मागणी आहे। तुम्ही आता माझ्या हातामध्ये जे प्रोडक्ट बघत आहात तर हे एक आकर्षक असं प्रोडक्ट आहे, पण हे बाळाचं डिझाईन असलेलं एक साबण आहे जे की आयुर्वेदिक प्रकारे काकूंनी बनवलेलं आहे। बघू शकता मित्रांनो की एक 6वी शिकलेली महिला एवढा मोठा व्यवसाय उभा करते आणि ज्या महिलेच्या व्यवसायाला आज ग्लोबली सुद्धा डिमांड आहे। अमेरिका, मुंबई किंवा आपल्या इकडे अनेक ठिकाणून त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी डिमांड येत आहेत। तर आज रोजी आपण अशा व्यवसायाकडे वळलं पाहिजे, ही आज काळाची गरज बनलेली आहे। जो काही हा उद्योग मी चालू केला म्हणजे मी एक रोजमजुरी करणारी महिला आज उद्योगपती झाले, कारण यामध्ये आमचा उमेद परिवार
आत्मा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र आणि PMFME अंतर्गत योजनेचा घेतलेला लाभ यासाठी मी शासनाचे खूप खूप धन्यवाद म्हणते. धन्यवाद. जय हिंद, जय उमेद. आज आपल्या अन्नातील महत्वाचा घटक म्हणजे तूरडाळ. तूरडाळीचे अनेक महत्व आहेत. प्रथिनांनी युक्त आणि विविध आपल्या शारीरिक दृष्ट्या तूरडाळ ही महत्वाची आहे आणि आपण अशाच प्रकारे आज इथे आलेलो आहोत. जय बिंद्रावन स्वयंसमूह महिला बचत गट त्यांचे प्रोडक्ट आहे, त्यांच्याकडून आपण तूरडाळीबद्दल जाणून घेऊ. सुवर्णा गजानन आठवले, राहणारी मुळखेड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. बचत गटाचं नाव जय बिंद्रावन बचत गट मुळखेड. महत्वाचा मुद्दा म्हणजे यांची डाळ आपण आता मार्केटमध्ये आपल्याला भरपूर डाळी उपलब्ध आहेत, ज्या पूर्ण पॉलिशयुक्त डाळी आहेत. यांची डाळ आहे की बिना पॉलिशची असून सुद्धा त्याला विशिष्ट कलर आहे. तुम्ही जी सुरुवात कधीपासून केलेली सुरुवात 2022. आणि मग तुम्ही जी तूरडाळ बनवता आता तरी तुमच्या शेतातला आहे की तुम्ही लोकांकडून विकत घेता? काही आमच्या शेतात आहे, काही आम्ही लोकांकडून तूर घेऊन ती डाळ बनवली आणि मॅडम आपण बघू शकता की किती सुंदर क्वालिटीची तूरडाळ आहे. पॉलिश केलेली नसून सुद्धा यावरती चमक आपण बघू शकता. तर आपण काकांकडनं काही गोष्टी जाणून घेऊया. आपण ग्रामीण भागामध्ये जीवन जगत असताना आपण शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील आहे. आपण शेतकरी असल्यामुळे आपल्या शेतामध्ये संपूर्ण अन्नधान्य तयार केले जाते. हे तयार करत असताना शेतकरी कोणत्याही प्रकारे याच्यावरती रासायनिक प्रक्रिया करत नाही. शेतकऱ्यांचा मूळ उद्देश हा अन्नधान्य पिकवणे आणि त्याला व्यवस्थित मार्केटमध्ये विकणे. पण आपण त्याचा पुढचा टप्पा असा घेतलेला आहे की महिलांना स्वयंरोजगार म्हणून शासनाने जे धोरण अवलंबलेलं आहे की महिला बचत गटामार्फत समूहामार्फत आपण प्रत्येक वस्तू हे बाजारामध्ये लोकांना ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता हे जे तूरडाळ आहे, आपण जी तूरडाळ बनवली आहे तर आपण याच्या विशेष मेहनत जास्त घेतलेली नाही आहे. जशी आपल्या शेतामध्ये तूर आहे त्यालाच आपण तेल पाणी लावून स्वच्छ करून आणि तळून ते आपल्या ग्राहकांपर्यंत आपण ते पोहोचवत आहे. याला कोणत्याही प्रकारे पॉलिश नाही आहे, त्याच्यावरती रासायनिक कलर आहे, रंग नाही आहे. कारण की ही जी डाळ आहे चविष्ट आहे. आपण ज्यावेळी खातो त्यावेळेस आपल्या 4 घरामध्ये आपल्या या डाळीचा सुगंध राहतो आणि लहान मुलांना, प्रत्येक बालकाला, पुरुषाला, महिलांना सर्वांना या पौष्टिक डाळीचं अन्न आपण पुरवतो. हे आज गरज आहे. सर्वांना अन्न चांगलं मिळावं आणि पौष्टिक मिळावं. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने डाळ बनलेली आहे. यामध्ये हे जे 1 किलोचं जे पॉकेट आहे त्याची किंमत आहे 200 रुपये. काकांची जी सुरुवात आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि आपण आपल्या समोर तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत अनेक आयुर्वेदिक वस्तूंच्या या स्टॉलकडे. तर आपण सरांकडनं काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार. हे सगळे कृषी महाविद्यालयाची मुलं आहेत आणि यांना आयुर्वेदिक स्टॉलमध्ये काय काय आहे हे दाखवण्यासाठी मी इथं उभा आहे. माझं नाव डॉक्टर सचिन चव्हाण. कमल आयुर्वेद क्लिनिक नावानं माझं क्लिनिक आहे आणि पंचकर्म सेंटर आहे बुलढाण्यामध्ये. तर औषधी बनवण्याचा जो छंद आहे माझा तो BMS जॉईन झाल्यापासून सुरू झाला आणि आसपासच्या निसर्गामध्ये जाऊन ज्या ज्या वनस्पती मिळतात त्या वनस्पती आपण जमा करून त्याच्यापासून आपल्याला काय काय औषधी उपयोगी वनस्पती बनवता येतील याच्या हा छंद माझा कायम पहिल्यापासून होता. तर जे जे प्रोडक्ट्स आपण बनवले, ब्राह्मी नावाची एक वनस्पती, आजकाल त्याचं ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा सुरू झालेलं आहे. तर त्याचा उपयोग करून आपण हे कल्प तयार केलाय. लहान मुलांमध्ये सुवर्ण प्राशनसोबत बुद्धी वाढवण्यासाठी याचा उपयोग करतो आपण. उतार वयामध्ये जे विसरायला होतं, अल्झायमर्स होतात, त्यासाठी काहीही उपाय नाहीये. तर त्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो ब्राह्मी कल्पात. हे आपलं दुसरं प्रोडक्ट आहे दुर्वा कल्प. गणपतीच्या दुर्वा वाहतो आपण, त्या दुर्वा फार दुर्मिळ होत चाललाय आता. त्याच्यावरती फवारणी करून औषधामुळे त्याचा नाश होत चाललाय. दुर्वा ही सगळ्यात चांगली अँटॅसिड जगामध्ये आहे की जिचं सोरस काढून आपण हा कल्प तयार करतो. घशात जळजळ, छातीत जळजळ, पोटात आग होणे, लघवीला जळजळ होणे, 1 कप पाण्यामध्ये फक्त 1 चमचा घ्यायचा, इन्स्टंट काम करते अँटॅसिड. सर, हे एकूण किती प्रोडक्ट तुम्ही बनवलेले आहात? आता सध्या 15 प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, पण थोडी वेळेवर माहिती मिळाल्यामुळे आमचे 5-6 प्रोडक्ट सध्या स्टॉक मध्ये नाहीयेत. आणि मग याचा साईड इफेक्ट वगैरे आहे का? नाही, ऍक्च्युअली कसं असतं, ज्या गोष्टी जमिनीत उगतात आणि ज्या गोष्टी जमिनीत उगून त्याचं सेवन करतो आपण, त्याचे साईड इफेक्ट होत नाही. फक्त प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण ठरलेलं असतं. मिरची सुद्धा जमिनीत उगते, मिरचीचं प्रमाण ठरलेलं आहे. ठेच्यामध्ये किती टाकायचं, भाजीमध्ये किती टाकायचं. ती जर तुम्ही एका दिवशी त्याच्यापेक्षा जास्त खाल्ली तर दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम जाणवतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट असतात असं नाही, फक्त प्रमाण ठरलेलं आहे.
तर आपण याच्यात MD असल्यामुळं, हे नॉलेज असल्यामुळं हे प्रमाण आपल्याला माहिती. तर जंगलामध्ये उपलब्ध असलेल्या विविध औषधी वनस्पतींची सरांनी नोंद घेतली व सर स्वतः डॉक्टर आहेत, डॉक्टर सचिन चव्हाण यांचं स्वतः क्लिनिक सुद्धा कमल आयुर्वेदिक म्हणून या नावाने. तर त्यांनी जंगलामध्ये मुबलक प्रमाणे उपलब्ध असलेल्या ज्या वनस्पती आहे त्यांच्याकडे लक्ष घेतलं. त्याच्या मार्फत त्यांनी सोप झाले, अजून इम्युनिटी फळस सारखे जे वनस्पती जंगलामध्ये मिळतात जे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात पण त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाहीये. हे पळसाचं पळसापासून बनलेलं आहे फलश पुष्पकल्प, असे विविध प्रोडक्ट त्यांचे आहेत. तर नक्कीच एक वेळा भेट द्या त्यांना. समृद्धतेने नटलेल्या आपल्या भारतात अनेक वनस्पती आपल्याला बघून यायला मिळतात, परंतु आपण त्याच्याकडे आज दुर्लक्ष करत आहोत आणि आज आपण आयुर्वेदिक न वापरता ॲलोपॅथीकडे जास्त वळत आहोत किंवा आपण बाकी केमिकल युक्त गोळ्या जास्त खात आहोत. तर खरंच आपल्याला त्या हानिकारक आहेतच हे आपल्याला समजते, परंतु आज आपण आयुर्वेदाकडे का वळत नाही आहोत हे आपल्याला सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. तर यावरच एक उत्तर म्हणून सरांनी हा एक उपक्रम खूप छान सुरू केला आणि सर स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी जे हे प्रोडक्ट बनवले आहेत तर हे खरंच खूप म्हणजे गुणकारक आहेत आणि सर्वांसाठी उपयुक्त आहेत. तर आपण सुद्धा अशा सर्व वेगवेगळ्या प्रोडक्टचा वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्याला निरोगी आयुष्य आपल्याला जगता येईल. कारण की आपण आज बघत आहोत की ज्या काळात आपल्या जुन्या काळात लोक 100 वर्ष जगायचे तर आज ते आयुष्य डायरेक्ट कमी होऊन 70-80 किंवा त्याहूनही कमी झालेलं आहे. तर आपण खरंच याकडे लक्ष देण्याची खूप आवश्यकता आहे. तर आपण आयुर्वेदाकडे वळलं पाहिजे. आयुर्वेद हा एक काळाची गरज बनलेला आहे. तर सर तुम्ही माहिती दिली ही खूप छान दिली आहे आणि तुम्ही हा जो एक उपक्रम करत आहात तर हा सुद्धा एक खूप छान आहे. धन्यवाद. तर आता आपण आलेलो आहोत सर्वांचा आवडीचा विषय म्हणजेच खाद्य जत्रा इथे. आपण आता इथे पाहणी करूयात आणि काही गोष्टींचा आस्वाद सुद्धा घेऊयात. नमस्कार, माझं नाव सिंधू श्याम निर्मळ. माझा दुर्गा माता महिला बचत गट भिंडवड खुर्द 2004 पासून हा बचत गट स्थापन झाला आणि 2011 पासून हा उद्योग चालू झाला. याच्यामध्ये विविध प्रकारचे लोणचे आहेत. कवीट लोणचं आहे, आवळा लोणचं आहे, लिंबू लोणचं आहे, असे 19 प्रकारचे लोणचे आहेत. जी पॅकेजिंग वगैरे करता तुम्ही, मग ही पॅकेजिंग तुम्ही कुठे करता? स्वतः घरी करता की? स्वतः घरीच करतो, कारण श्रीजी पेठ अमरावती इथून आम्ही ही भरणी विचलतो आणि स्टिकर माझे छापलेलेच आहे. तर हे स्टिकर आम्ही हातानेच लावतो. इतके वर्ष झाले आम्ही हातानेच कवीटचं लोणचं तयार करत होतो, पण यावर्षी मात्र युनिव्हर्सिटी आपल्या अकोला विद्यापीठाने ही कवठाची मशीन तयार केली हाताने, म्हणून आम्हाला ती आता उपलब्ध झाली. एवढे दिवस झाले सर्व हातानेच माल तयार करत होता. तुम्ही जेवढा खर्च हे सामान घेण्यासाठी लावता तर तेवढा तुमचा प्रॉफिट निघतो? हो, निघतो. कारण सहजासहजी आवळ्याचा भाव 10 रुपये किंवा 30 रुपये भावानुसार सीझननुसार असते. 25 रुपये किलो सरासरी आवळे असतात. त्यानंतर कधी कधी 50 होतात शेवटी तरी सुद्धा आपल्याला परवडत. तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवता? प्रदर्शनमध्ये त्याची विक्री चालू आहे. अन्यथा याची विक्री जशी समजा सेलर भेटले तशी आहे. आणि प्रतापराव जाधव यांनी यांनी दुकानं काढलं. त्या दुकानांमध्ये आमचा माल ठेवलेला आहे. चिखलीमध्ये आहे, वेकरमध्ये आहे आणि 4 बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, त्या ठिकाणी आमचा माल ठेवलेला आहे आणि याची विक्री चालू आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा घटक म्हणजे लोणचं. या ठिकाणी आपण बघत आहात की अत्यंत चांगल्या प्रकारचे विविध लोणचे या ठिकाणी काकूंनी बनवलेले आहेत आणि त्या स्वतःच बनवतात, स्वतःच विकतात. तर त्यामुळे क्वालिटी सुद्धा त्याची मेंटेन आहे आणि खूप चविष्ट लोणचे आहेत. तर काकूंना आपण त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि ते असेच कार्य सतत चालू ठेवू. धन्यवाद. ह्या प्रदर्शनी सोबतच येथे नवनवीन कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केलेले आहे आणि त्यासाठी हा आपण इथील सभामंडप बघू शकता. सायंकाळी 6 नंतर येथे कार्यक्रम सुरू होतात आणि आपणही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करूयात. तर अशा प्रकारे अत्यंत आनंदात आणि उत्साहात आम्ही या ठिकाणी पूर्ण प्रदर्शनी भ्रमण केली. इथे अनेक स्टॉल आहेत जे की आपण व्हिडिओमध्ये बघितले असेल. तर आता आपण येथील संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी येऊयात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.